मराठी माणूस सोशिक आहे, साधा भोळा आहे. त्याला धंद्याची अक्कल नाही. तो कुणी वीतभर जागा घेतल्यानं खवळून उठत नाही. तसाच तुम्ही त्याच्याच बापजाद्यांच्या जागांवरती गगनचुंबी इमारती बांधल्या तरी तो मान वर काढत नाही. कारण इतरांच्या प्रगतीचे इमले बघून त्याच्या बुडाखाली आग लागत नाही. म्हणूनच मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची म्हणेपर्यंत तुमची मजल जाते. एवढंच नाही तर आज मराठी माणसाला मुंबईमधून हद्दपार करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. मराठी माणसानं कधी बाहेरून येणाऱ्यांना विरोध केलेला नाहीये. उलट प्रत्येकाला आपल्यात सामावून घेतलाय. त्यामुळे त्याच्या हिश्श्याला वाटेकरी होत आहे. याकडे त्याने दुर्लक्ष केलं. पण या प्रेमाचा जर कुणी गैरफायदा घेत असेल तर त्यांना धडा शिकवायला देखील तो मागे पुढे पाहणार नाही. तो आपल्या स्वाभिमानाला जागणार आहे. शेणातला शेंगदाणा वेचून खाणाऱ्यांनी वेळीच आपली वृत्ती सुधारावी. अन्यथा अस्मितेसाठी पेटून उठायला मराठी माणूस तयार आहे. या गुजरात्यांनी कायम मुंबईवर वाकडी नजर ठेवली. काहीही झालं तरी महाराष्ट्राचे मुंबई नावाचं वैभव आपल्या हातात यावं ही सुप्त इच्छा कायम गुजराती माणसाच्या मनात राहिली आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक बलाढ्य गुजराती नेत्यांनी मुंबई गुजरातला पळवण्याचा घाट घातला. मात्र कुणालाही त्यात यश आलं नाही. अखेर जेव्हा जेव्हा देशाच्या सत्तेवर गुजराती वर्चस्व आलं तेव्हा तेव्हा मुंबईचा मानाचा फेटा फेडण्याचा प्रयत्न करण्यात आला. कधी मुंबई महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्यासाठी इथले उद्योग पळवले जातात, कधी सरकारी कार्यालयं अहमदाबादला नेली जातात, तर कधी मराठी माणसाला त्याच्याच हक्काच्या जागेत बेदखल करण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गुजराती, मारवाडी या व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे. मराठी माणसानं त्याला कधी विशेष विरोध केलेला नाहीये. मात्र ज्या मुंबईच्या बाजारपेठेवर गुजराती उद्योगांची भरभराट झाली त्याच गुजरात्यांच्या आता मराठी माणूस खिसगणितातही नाही. मराठी माणसाकडे तुच्छतेने पाहिलं जातं. भूमिपुत्रांना त्यांच्याच जागेत नाकारण्याचा उद्दामपणा करणाऱ्यांना ते महाराष्ट्राच्याच भूमीत राहतात आणि इथल्याच बाजारपेठेच्या पैशांवर त्यांच्या अंगात मस्ती आली आहे हे विसरू नये. मुळात कुणी कुठे राहावं, कसं राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला त्याच्या मर्जीनुसार राहण्याचा अधिकार आहेच. घटनेनेच त्याला ते स्वातंत्र्यही दिलंय. मात्र घटनेतल्या तरतुदींना या महाभागांच्या लेखी काही विशेष महत्त्व असल्याचं दिसत नाही. काही करून हेकेखोरपणानं वागायचं, उद्दाम बतावण्या करायच्या आणि स्वतःचं राज्य सोडून इतरांच्या दारात पडायचं. वर हुकुमशाह असल्याच्या आवेशात स्वतःचे नियम करायचे. ही दादागिरी आता मराठी माणसानं चालवून घेता कामा नये. मुंबईमध्ये दररोज लाखोंच्या संख्येने परप्रांतीय लोंढे येतात. उत्तर प्रदेश, बिहार पासून ते झारखंड पर्यंत कुठल्याही राज्यातले लोक या ठिकाणी रोजगाराच्या शोधात येतात. या शहरात त्यांना सामावून घेतलं जातं. उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांनी येथे अनेक उद्योग थाटलेत. दाक्षिणात्यांनी उपहारगृहांचा व्यवसाय ताब्यातच घेतल्यात जमाय. मराठी माणूस मात्र अजूनही धंद्यापासून लांबच आहे. मात्र या इतर लोकांनी कधी मराठी माणसाला सापत्न वागणूक दिल्याची फारशी उदाहरणं नाहीत. गुजरात्यांकडून मात्र मराठी माणसाचा वारंवार पाण उतारा केला जातो. त्याला कमी लेखलं जातं. त्याची समाजातील खालचा घटक अशी निर्भत्सना करायलाही ते मागे पुढे बघत नाही. मराठी माणसानं आता तरी या गोष्टीचा समाचार घ्यायलाच हवा. शेजारचं राज्य म्हणून गुजरात्यांकडे महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं कधीही वाईट नजरेनं बघितलेलं नाहीये. तुम्ही मराठी माणसाचं पहिलं प्रेम असलेली मुंबई हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मराठी माणूस प्राणपणानं लढला. त्याने मुंबई मिळवली, ती टिकवली आणि वाढवली सुद्धा. मात्र मुळातच धंद्याचे नियम माहीत नसलेल्या मराठी माणसासोबत दगाफटका झाला. राजकारण्यांच्या बोटचेप्या धोरणामुळे मुंबईमधल्या जागा हळूहळू गिळंकृत होत गेल्या. पैशांच्या राशीपुढे काही मराठी पुढारी विकले गेले. मुंबईमधल्या जमिनी मराठी माणसाला टिकवता आल्या नाहीत. मुळात धंद्याचं गणित माहिती नसणं मराठी माणसाच्या मुळावर आलं. काही थोडे मुठभर मराठी उद्योजक सोडले तर अंबानी अदानींच्या पंक्तीला बसू शकतील असे मराठी उद्योजक आपल्याकडे नाहीत. ही आपली शोकांतिका आहे. पण जे काही थोडे लोक धंद्याचं गणित जाणतात ते इतर मराठी उद्योजक तयार करण्यासाठी मुळीच धडपडताना दिसत नाहीये. उलट धंद्यात मराठी माणूस असेल तर त्याला पाय खेचून पाडण्यात ते धन्यता मानतात. त्यामुळे मराठी माणसाच्या नव्या पिढ्या देखील फारशा उद्योगधंद्यांच्या नादाला लागायचा प्रयत्न करत नाही. मराठी माणसाची ही बाजू पडती असली तरी सुद्धा केवळ त्यावरून कायम
मराठी माणसाला कमी लेखण्याचा प्रयत्न करणं हे चुकीचंच. तिकडे गुजराती मात्र दुसरा कोणी गुजराती उद्योजक तयार करण्यासाठी गट करतात. त्याला पैशापासून ते काम देण्यापर्यंत त्याला मदत केली जाते. त्याचा एकदा जम बसला की मग तो त्याच्या उपकारांची परतफेड करतो. पुढे आणखी नवा माणूस तयार करण्याची धडपडही करतो. मुंबई महापालिकांच्या कंत्राटांमध्ये देखील या लोकांची रिंग असते. त्यात ते इतर कुणाला शिरकाव करू देत नाही. मराठी उद्योजक मात्र आपल्यापेक्षा दुसरा कुणी चांगला तयार होणार नाही याचीच आधी तजवीज करत असतात. तसं पाहिलं तर गुजराती माणसाच्या मनात इतके विषमतेचे विष पेरण्याचा प्रयत्न करते, तरी कोण आणि कशासाठी याचा देखील विचार व्हायला हवा. ज्या मातीत विषमतेचं विष अधिक त्या मातीत कधीच लोकशाहीचं बीज अंकुरत नाही, हे तितकंच सत्य आहे. दोन विशिष्ट प्रांतांमध्ये विषमतेची भावना तयार झाल्यामुळे कुणाचा फायदा होतो याची जरी जाणीव लोकांना झाली ना, तरी त्यांना यामागचं गुपित ध्यानात येऊ शकेल. इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे भासवण्याच्या नादात आपण एका चांगल्या राज्याचा निकोप एकोप्याला नख लावतोय आणि याचं देखील भान लोकांना राहत नाहीये आणि त्यामुळे मग गफलत होऊन बसते. स्पर्धा करण्यात गैर काहीच नाहीये. स्पर्धा व्हायला हव्याच, पण त्या निकोप वातावरणात व्हाव्या. स्पर्धेत असूया असता कामा नये. मराठी माणूस हा मुळातच लढवय्या आहे. कुठल्या स्पर्धेला तो घाबरणारा मुळीच नाही. कुठल्याही प्रकारच्या बौद्धिक युद्धात जिंकण्याची त्याची तयारी असते. मात्र जर कुणाला खेटराचीच भाषा कळत असेल तर मग मात्र काही पर्याय उरत नाही. मराठी माणसाला धंद्याची अक्कल नाही, तशीच त्याला स्वतःची जागाही टिकवता येत नाही. मुंबई पुण्याच्या सोन्यासारख्या जागा त्यानेच कवडीमोल दरानं इतरांना विकल्या आणि आज त्याच जागांवर छोट्या मोठ्या नोकऱ्या करण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. ते देखील त्याने आता स्वीकारलंय. तरी देखील काही मराठी माणसं अजूनही काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात आहेत. फक्त त्यांचं स्वाभिमान ढवळून काढणाऱ्या अस्मिता वेगळ्या आहेत. त्यांना जर कुणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम या शहराला भोगावे लागतीलच. धंद्यातले मागासलेपण मराठी माणसाची कमकुवत बाजू असेलही कदाचित, पण म्हणून कुणीही येऊन त्याच्यावर तोंडसूक घेणार असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. कुणालाही प्रांतीय लढाई वाटत असेलही, पण मराठी माणूस आजवर कधीच प्रांतिक राजकारणात अडकलेला नाहीये. इथे रोज लाखोंचे लोंढे येऊन धडकतात, पण मराठी माणूस त्याला विरोध करत नाही. आज मुंबई शहराची या वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरवण्याची क्षमता अपुरी पडायला लागली आहे, पण तरीही रोज या ठिकाणी लाखोंचे जथ्थे येऊन धडकतात आणि गर्दीचा भाग होतात. इथला मराठी माणूसही याच गर्दीत हरवलाय. तुम्हाला तो वारंवार दिसतो. तुमच्या जीवनात तो डोकावतो. तुम्ही भाजी घ्यायला जातात तेव्हा कोथंबिरीच्या जुडीसोबत स्मित करत तुमच्या पिशवीत कढीपत्त्याची पानं टाकतो. तो मराठी माणूस. रेल्वेच्या डब्यात चौथ्या सीटवर तुम्हाला बसायची जागा देणारा असतो तो मराठी माणूसच. त्याला माहिती आहे की तोच या मुंबईचा राज्य आहे, तरी देखील तो तुम्हाला जागा करून देतो. कारण महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे ज्याच्या नावातच राष्ट्र सामावलंय. वसुदैव कुटुंबकमची व्याख्या शिकायची असेल तर मराठी माणसापेक्षा अधिक चांगली कुणी ती सांगू शकणार नाहीये. तुम्हाला तुमच्या जाती धर्माचा, राज्याचा, प्रांताचा अभिमान असायला हरकत नसते, पण तुमच्या मनात इतरांबद्दल असूया असता कामा नये. एखाद्या विशिष्ट समाजाला जागा नाकारणं म्हणजे त्या समाजाच्या व्यक्तीच्या अस्तित्वाला हात घालण्यासारखं असतं. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या अस्तित्वालाच हात घालायचा प्रयत्न करतात तेव्हा त्याच्या अस्मिता जाग्या व्हायला लागतात. साधेपणानं वागणारा मराठी माणूस साधा भोळा आहे असं समजत असाल तर त्याला पुन्हा एकवार आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा उमटवायला लागतीलच. मग अस्तित्वासाठी वाटेतले काटे काढायचं काम मराठ्यांसारखं इतर कुणीच करू शकत नाही, हे लक्षात असू द्यावं.